नमस्कार फ्रेंड्स, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त चटपटीत असा सगळ्यांचाच फेवरेट मसाला पास्ता बनवणार आहोत। हा पास्ता घरगुती साहित्यामध्ये अगदी झटपट बनवलेला आहे। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकतात। लहान मुलांना तर खूपच आवडतो। चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका पातेल्यात पाणी घेतले होते। त्यामध्ये पास्ता मोकळा व्हावा म्हणून एक पळी तेल आणि थोडेसे मीठ घातलेले आहे। त्यानंतर यात मी पास्ता टाकून घेतला आणि हा पास्ता आपल्याला एक उकळी येऊस्तर छान असा शिजवून घ्यायचा आहे। जास्त शिजवायचा नाही, नाहीतर गच्चच होतो। त्यानंतर पास्ता शिजतो तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि अर्धे बटर टाकलेले आहे। तुम्ही फक्त बटरमध्येही करू शकतात। त्यानंतर बटर टाकल्यानंतर थोडे गरम झाले, त्यानंतर यात आपण जिरे टाकलेले आहे आणि यामध्ये अगदी बारीक चिरलेला लांब चिरलेला कांदा टाकलेला आहे। या तेलामध्ये हा कांदा आपल्याला मोकळा परतून घ्यायचा आहे। छान असा थोडा लालसर रंग आला की त्यामध्ये आपल्याला आता एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। हा टोमॅटो यात एकत्र करून घ्यायचा। त्यानंतर यात मी एक मोठी बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे। ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल। शिमला मिरची घातली तरीही चालेल, माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घरगुती मिरचीच घातली। त्यानंतर मी लसूण ठेचून घेतला, तोही यात टाकलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने पास्ता बनवला आहे, झटपटच होईल। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित थोडं शिजून गेलं की त्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला शेजवान चटणी घालून घेतलेली आहे, म्हणजे छान चटपटीत लागतो आणि तिखटही लागतो। त्यानंतर एक छोटी वाटी म्हणजे 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस आपल्याला यात घालून घ्यायचा आहे। हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे आहे। हे बघा, सॉस टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून परतून घ्यायचे आहे। जास्त परतायचे नाही, थोडेच परतायचे। परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पास्ता मसाला घालायचा आहे। हा पास्ता मसाला आपल्याला कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल असतो, कुठेही भेटू शकतो। त्यानंतर एक पूर्ण साचे मी यात घातलेले आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यात थोडेसे मीठ घालायचे आहे। मीठ जरा कमीच घालावे, कारण आपण पास्ता शिजवतानाही त्यात मिठाचा वापर केला होता। हे सगळं एकजीव केल्यानंतर शिजवलेला पास्ता यात टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी मोकळा आहे। छान असा तेलामुळे मोकळा होतो म्हणून मी त्यात एक पळी तेल घातले होते। व्यवस्थित आपल्याला एकजीव करून परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त मोकळा छान असा लालसर कलरही आलेला आहे आणि मसाला पास्ता आपला खाण्यासाठी अगदी रेडी आहे। त्यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, अगदी टेस्टी लागतो। मस्त छान असा चमचमीत चटपटीत असा आपला पास्ता रेडी झालेला होता। तुम्ही बघू शकता मस्त मोकळा अगदी छानच असा पास्ता झाला होता। सकाळच्या नाश्त्याला तर परफेक्ट रेसिपी आहे। लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता। घरगुती साहित्यात बनवलेला आहे। अगदी झटपट 10 मिनिटात पास्ता बनवून झाला होता। तुम्हीही ही रेसिपी अगदी झटपट आणि पटकन ट्राय करू शकता। मसाला पास्ता कोणाला आवडणार नाही असे होणारच नाही। घरातील सगळ्यांना तर आवडतो, लहान मुलांचा तर अगदी फेवरेटच असतो। तुम्ही ही रेसिपी कधीही बनवू शकतात। घरात आपण दुकानातून हा पास्ता आणून ठेवायचा, पास्ता मसालाही ठेवायचा। हे सगळं साहित्य आपण यात घरातील साहित्य जर टाकले तर अगदी झटपट 10 मिनिटात होतो आणि